नायलॉन मांजाची सर्रास विक्री करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा. येवल्यात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने निवेदन. येवले शहरात मकर संक्रांत पतंगोत्सव सण राज्यभर प्रसिद्ध आहे. या उत्सवाची येथे लगबग सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीस येत होता. मात्र नायलॉन मांजामुळे होत असलेल्या दुर्घटनांमुळे त्यावर बंदी आणली गेली. परंतु नायलॉन चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात या मांजाची विक्री सर्रासपणे चालू आहे. जीवघेणा असलेला हा मांजा विक्री व वापरावर त्वरित बंदी आणावी व विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी असे निवेदन येवला शहर पोलीस निरीक्षक यांना सर्वपक्षीय कृती समितीकडून देण्यात आले. शहरात सर्व समाज बांधव एकोप्याने अतिशय उत्साहाने मकर संक्रांत साजरी करतात. परंतु तरुणाईसह शौकीनांकडून पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. नायलॉन मांजा एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो. हा मांजा अटकून अनेकांचा नाक, कान, गळा, गाल कापला गेलेला आहे. तसेच दरवर्षी मांजा अडकून पडल्याने दुचाकी चालकांचे अपघात होतात व गळा कापला गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन जीव गमवावा लागला आहे. हे सर्व थांबवावे यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आले. यावेळी गुड्डू शेठ जावळे, समीर समदडिया, धीरजभाई परदेशी, अतुल घटे, अविनाश कुक्कर, राहुल लोणारी, योगेश सोनवणे, तरंग पटेल, महेश लासुरे, पत्रकार शाकीर शेख आदींची उपस्थिती होती. येवला शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या सण उत्सवांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आगामी काळामध्ये मकर संक्रांतीच्या काळामध्ये पाठीमागील प्रतिबंधित मांजा पतंग उडवण्याचे मोठे प्रमाण येवला शहरामध्ये आढळून आलेले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई देखील करण्यात आलेली आहे. येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व येवला शहरवासियांना आवाहन करण्यात येते की कृपया आपण जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला मांजा आहे त्याचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नये. तसेच पतंग उडवताना काही अनुचित प्रकार घडणार नाही, सावधगिरी बाळगून सर्वांनी पतंग उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे. मांजामुळं कोणालाही गंभीर स्वरूपाच्या जखमा, इजा होणार नाहीत याची सर्व लहान थोर बांधवांनी काळजी घ्यायची आहे. जर अशा प्रकारचा प्रतिबंधित मांजा जर कोणाकडे आढळून आला तर तो जप्त करून नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईकरिता येवला शहर पोलीस स्टेशनला एक साध्या वेशातील एक गोपनीय पथक नेमण्यात आलेलं आहे. हे पथक ज्या व्यक्तींकडं मांजा हा बाळगला जाईल किंवा त्याचा साठा केलेला आढळून येईल तर अशा सर्व व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. परत एकदा सर्व येवलावासियांना प्रतिबंधित मांजा जो आहे तो पतंग उत्सवाच्या काळात वापरू नये असे मी आवाहन करतो. आणि आगामी काळातील पतंगोत्सवासाठी सर्व येवला शहरवासियांना सुरक्षितपणे कोणतीही इजा न होता हा सण साजरा करावा याकरिता शुभेच्छा देतो. वर्षानंतर नायलॉन दोऱ्याने त्याची जागा घेऊन जो नायलॉन दोरा आता नागरिक वापरत आहे
परंतु त्या नायलॉनद्वारा अतिशय घातक पद्धतीने असल्याने आणि त्या नायलॉनद्वारा तुटत नसल्याने नागरिकांच्या मानेला, पायाला, हाताला दुखापत होत होती. आणि महत्त्वाचे म्हणजे जे पक्षी उडणारे पक्षी आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात इजा निर्माण होत होती. म्हणून आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन नायलॉनद्वारा वापरण्यावर बंदी आणावी म्हणून येवला शहर सर्वपक्षीय समितीतर्फे आम्ही येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर ते नायलॉनद्वारा विकणारे आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहे. येवले शहरात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्या पतंग उत्सवात नायलॉन मांजा हा चायनीज मांजा जीव घेणा असल्यामुळे तो दरवर्षी काही दुकानदार आणतात आणि त्याच्याकडून काही पतंग शौकीन मांजा घेतात. त्या मांजामुळे लोकांचे गळे कापले जात आहेत, मोठ्या दुर्घटना घडत आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांनी त्या जे विकणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जे उडवणारे त्यांच्यावर पण कठोर कारवाई करावी आणि येवले शहराचा ऐतिहासिक सण याच्या पुढे पण जोरात उत्सव साजरा व्हावा ही आमची नम्र विनंती.